जय श्री कृष्ण. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल डिवाइन जर्नी विथ सारा. तुम्ही सगळे कसे आहात नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. हा माझा सेकंड ब्लॉग आहे. तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. चला मग आज मी तुम्हाला माझी सेकंड जर्नी शेअर करते. आज आपण आलो आहोत श्री जागृतेश्वर शिव मंदिर येथे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 7 येथील श्री जागृतेश्वर शिव मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र ठिकाण आहे जेथे स्वयंभू शिवलिंग आहे. तुम्ही बघू शकता मंदिर खूपच मोठं आहे आणि येथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा आहे. आणि हे मंदिर साधारण 200 वर्षापूर्वीचे मानले जाते, जे स्थानिक भक्तांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हर हर महादेव. मंदिरात एक मोठा आणि महत्वपूर्ण नंदी सुद्धा आहे. हे या मंदिराच्या पूजेचे आणि श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. चला तर मग आपण आज जाऊयात. मला हे माहिती आहे का, नंदी हे महादेवांचे वाहन असल्यासोबतच त्यांचे हे परम भक्त आहेत. म्हणूनच महादेवांच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन घेण्याची ही एक प्रथा आहे. गाभाऱ्यासमोर शिस्तीचे प्रतीक असलेला नंदी आणि नम्रतेचा प्रतीक असलेला कासव आहे. तुम्ही पाहू शकता इतकं भव्य आणि सुंदर मंदिर आणि किती मोठा पॅसेज आहे बघा. इतका मोठा पॅसेज फक्त भक्तांना बसण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी, भजन कीर्तनासाठी आहे. मी इथे दुपारच्या वेळी आले आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळी या, म्हणजे तुम्हाला नक्कीच भजन कीर्तन बघायला मिळेल. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या सुरुवातीला बुद्धीचा देवता श्री गणेश यांची मूर्ती आहे. मला माहिती आहे का, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनानेच होते. हा आहे आपला बाप्पा. जय श्री गणेश, गणपती बाप्पा मोरया. या मंदिरात तुम्हाला खूप सारे देवी देवता बघायला मिळतील. हे आहेत श्री वासोबा, जे आपले ग्राम देवता म्हणून पूजले जातात. हे इकडचे एक रक्षक देवता म्हणून मानले जातात. आपले श्री गणेश आणि श्री वासोबाचे दर्शन झाले आहेत. चला तर मग आपण आता आपल्या महादेवांकडे जाऊयात. मध्ये प्रवेश केल्यानंतर समोर 6 ते 7 फूट खोलगट गोलाकार भाग आहे. हेच येथील गर्भगृह आहे. तर तुम्ही बघू शकता या मंदिरात सतत गर्दी असते. यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी श्री जागृतेश्वरांची स्वयंभू पिंड आहे. हे मंदिर स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच हा शिवलिंग नैसर्गिकरित्या प्रकट झालेला आहे. मुंबईतील प्राचीन आणि जागृत मंदिरापैकी हे एक प्रमुख मंदिर आहे. स्थानिक लोक आणि भक्तांमध्ये या मंदिराची खूप श्रद्धा आहे. खास करून शिवलिंग आणि नंदीच्या चमत्कारी शक्तीवर माझा सुद्धा विश्वास आहे. हे मंदिर शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखले जाते. येथे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत राहतात. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. आणि सोमवारी हा मंदिर पूर्ण दिवस चालू असतो. तुम्ही महादेवांच्या दर्शनासाठी खूप इझिली येऊ शकता. वाशी रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप जवळून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिरात तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांजवळ विनंती करा. ते तुमची इच्छा पूर्ण करतीलच. महादेवांचा अभिषेक नेहमी होत राहतं. तुम्ही बघू शकता महादेवांवर थेंब थेंब पाणी सतत पडत आहे. हर हर महादेव. मला असं वाटतं आपण आपल्या देवतांकडून खूप काही मागत असतो, पण त्याआधी आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ही ज्योत कंटिन्यू जळत असते आणि हा बघा आपल्या महादेवांचा त्रिशूळ, शक्तीचा प्रतीक, किती सुंदर दिसतोय. चला तर आपले महादेवांचे दर्शन झाले आहेत. आपण आता या गाभाऱ्याच्या बाहेर निघूया. प्रेम आणि भक्तीचे प्रतीक म्हणून भाविक येथे नतमस्तक होते. तुम्ही पाहू शकता भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे. महाराष्ट्राचे लाडके देवता पंढरपूरच्या विठ्ठू माऊली आणि रुक्माई यांची मूर्ती देखील येथे आहे. तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर देखील येथे आहे. तुम्ही बघू शकता येथे एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना की तुमचं मन लगेच शांत होईल. चला तर तुम्हाला आता मी नेते राम दरबार म्हणजेच राम परिवार. येथे माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण आहेत. त्याचबरोबर श्री रामचंद्र यांचे सर्वात मोठे भक्त श्री हनुमान इकडे आहेत. आणि हा आहे राम परिवार. तुम्हाला माहिती आहे का, महादेवांचा 11वा अवतार हा श्री हनुमान आहे. तर याच प्रकारे तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठा आहे. तसेच येथे आपण श्री राधाकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेतले आहेत. त्याचबरोबर राम परिवार यांचे सुद्धा दर्शन झाले आहे. महादेवांचे जे जे भक्त आहेत त्यांनी कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता तुम्हाला वाटत असेल की आपले दर्शन करून झाले आहेत, तर असं काही नाहीये. गाभाऱ्याच्या बाहेर आणखी देवी देवता आहेत. तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता हा पॅसेज प्रचंड मोठा आहे. या मंदिरात आल्यावर मनाला खरंच खूप शांती मिळते. येथे खूप सारे लोक फोटोशूटसाठी सुद्धा येतात.
तुम्ही बघू शकता इथे आणखी एक मंदिर आणि त्याचबरोबर सुंदर वृंदावन आहे. तुळशी एक सुंदर वृंदावन असून तिला अतिशय पवित्र मानले जाते. महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर भक्त आवर्जून तुळशी महाराणीचे दर्शन घेतात. हिंदू परंपरेनुसार तुळशीला वृंदा किंवा लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच या प्रकारे या छोट्याशा मंदिरामध्ये आपली ग्रामदेवी आणि गावाची रक्षा करणारी आई आहे. मरी आईला या परिसरातील महत्त्वाची ग्रामदेवता मानले जाते. त्याचबरोबर संकटापासून रक्षण करणारी माता म्हणून तिची पूजा केली जाते. आणि शीतला माता ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि महत्त्वपूर्ण देवी आहे. आई शीतला तिला आरोग्याची आणि शांततेची देवी मानली जाते. बाजूला आणखी एक मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता त्या मंदिराचं काम चालू आहे. इकडचे वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. माता मरी आणि माता शीतला यांचे दर्शन आपण घेतले आहेत. त्याचबरोबर आता आपण या मंदिरात जात आहोत. श्रद्धेनुसार या ठिकाणी दर्शन घेतल्याने संकट दूर होतात आणि मनातली इच्छा पूर्ण होते. तुम्ही पाहू शकता मंदिरात कोण आहेत. श्री हनुमान. मंदिरातील हनुमानाची मूर्ती उभ्या स्थितीत आहे. तुम्हाला माहिती आहे का, हनुमान हे रामाचे खूप मोठे भक्त आहेत. म्हणूनच त्यांना नमन करण्याआधी आपल्याला जय श्रीराम बोलणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराचं काम चालू आहे तरी सुद्धा किती सुंदर दिसतोय. तुम्ही बघू शकता मंदिरात किती स्वच्छ व सुंदर वातावरण दिसतोय. मंदिराच्या अवतीभवती हिरवीगार बाग आणि जुनी मोठी झाडे आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक सुखद आणि थंड जाणवतो. श्री जागृतेश्वर मंदिराचा परिसर हा केवळ धार्मिक स्थळ नसून काशीतील एक शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारा केंद्र आहे. आपण एवढे लकी आहोत की आपल्याला एकाच मंदिरात अनेक देवतांचे दर्शन करायला मिळाले. मंदिराच्या परिसरात एक स्वतंत्र दत्त मंदिर सुद्धा आहे आणि या मंदिरात महान संतांच्या मूर्ती देखील आहेत. चला तर आपण आत जाऊन दर्शन घेऊयात. हे शेगावचे संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय संत होते आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ चे सर्वात प्रसिद्ध वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे आपले श्री दत्तगुरु, ज्यांना जगाचे परम गुरु असे म्हटले जाते. आणि हे आहे साईबाबा. त्यांनी आपल्या भक्तांना श्रद्धा आणि साबुरी हा महामंत्र दिला. श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरु आणि श्री साईबाबा यांचे दर्शन करून आता आपण बाहेर नागदेवताचे दर्शन घेऊया. प्रवेशद्वाराजवळ नागाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. बरोबर एक प्राचीन पिंपळाचे झाड आहे. असे सांगितले जाते की येथील स्वयंभू शिवपिंड ही जमिनीतून वर आलेली आहे. मंदिरात नियमितपणे पूजा, आरती, भजन, कीर्तन आणि हरिपाठ आयोजित केले जाते. महाशिवरात्री, नागपंचमी, रामनवमी यासारखे सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.